तर हाय मित्रांनो, तर आता आम्ही चाललो म्हणजे शेतात ऊस तोडायला चालू आहे. तर आणि कृष्णा आणि मी चाललो दोघं जण. तर कृष्णा पुढे गेला सायकल घेऊन आणि पाठीमागून चालली. तर आमच्या ऊस तोडायला म्हणजे ह्याला जनावराला दिलेला आहे, पण ते तोडून देतात म्हणजे घरीच. तर आता मी कृष्णा चाललो. होय कृष्णा, तेव्हा नाही कृष्णा काय म्हणतो सायकल शिकतो. येईन का रे मला सायकल? काय म्हणतो येते. कशी येईन तुझ्यासारखी येईन पडायची पटकन खाली, पाय नाही तर हात घ्यायची मोडून व्हायची मोकळं. इथं परत न हे वडा आहे मोठा, खड्ड्यात गेलं की किती मोठा खड्डा आहे. होय आहे ना, ये ऊस तोडू लागू आपण. होय रे, तर बघा त्यांना पण ऊस तोडता येतोय, कारण आता तर मला असं वाटतंय उचलच घ्यावा कारखान्यात जायला. होय होय गोकुळा, आपण काय करू आता, ऊस तोडायलाच जाऊ. ते बघा ऊस तोडायला आलो थोडा, कारण चालूच आहे तोडायला. ते बघा कसं ऊस तोडते, मग जमतंय ना तोडायला. तर राहिलाय थोडा, कारण बराच होता एवढा. कृष्णा चलतं काय तुम्ही त्याच्या पलीकडे पण भरपूर आहे. तर हे बघा, तर आज एवढा म्हणजे चालू आहे तोडायला. म्हणजे रोज जण नाही गेलं, पण छान वाढला आहे. मस्त रसवंतीचा ऊस एकदम भारी भारी वाढा आहे, किती चांगला वाढला आहे. आणि ते तोडीत आहेत आता. भाई आपण मोळ्या बांधायच्या का मागं? होय रे, अजून आपला नंबर आहे दोघाचा मोळ्या बांधायला. येईन खरे बांधता आपल्याला? हा पप्पा शिकी देत ना. त्या कशी तोडी तिथे वारी मागू लागाल चालले. मित्रांनो, आज पप्पाचा बड्डे आहे, तरी पण रोज तोडायचं, कारण का शेतकऱ्याला करावं लागतं सगळं काम. तर बड्डे असलं ते असलं, कारण का गाय जनावर आहेत त्यामुळे लागतं आता तोडायला. तर बड्डे आहे तरी पण आज तोडतच आहेत पप्पा घरी. म्हणलं चला, तर म्हणलं तोडू खायला लागतं त्यामुळं. तर मग औषध खात बसली, औषध खात बसलीस तू काय ना काय. बांधताच येत नाही. बांधाय कसं काय येत नाही? येते बांधायला, पण त्याची वाडे तोडले नाहीत ना. जनावर बांधायची काय करायची, कोळी कोळी वाहून येते तिकडे. पण मी आता आले पाहिजे ना कशी तशी बैलगाडीत. हा तेच नाही काय तोडतो नाही पप्पा म्हणजे राहून मीच तोडतो. तर काय येत तोडते, तुला काही तोडा येत नाही, वर काय येत नाही. अरे तोडायला लागले बघ ना. हा दीपा तुला नाही तोडा येत नाही. काय तोड त्यांचं झालं असं होतं काय त्या पडत शिकतो काय लागला. येत नाही करायला सांगायला लगेच येत नाही आपल्याला कारखान्यात विचार घेते. पप्पाला भारी जमते मस्त जमते. आपण मस्त येते थोडा. भारी जमते ना. तर सांगा बरं मित्रांनो, जमतं. मित्रांनो, जनावरांच्या ऊसा म्हणजे तोडायला म्हणजे थोडा तोडला, कारण मला काय जास्त तोडता येत नाही. पण त्याने तोडा ते तोडीच अजून जनावराला पाहिजे तेवढा तोडायचा आहे. पण ऊसलंच गोड आहे खायला, एकदम भारी. हां तर बघा झाला ऊस खाऊन, आणि तोडायला आता ते तोडी तिथं. तर आम्ही पण थोडं तोडू लागलो, कारण मोळ्या बांधता म्हणजे थोड्याच मोळ्या बांधायच्या असतं, काय मोळ्याला बांधता येणार, कारण कधीच बांधल्या नव्हत्या, तरी पण बांधल्या आज. तर ते तेवढा तोडायचा आज, म्हणजे एवढा सगळा काय तोडायचा नाही, पण थोडा तोडायचा, कारण थोडा जनावराला लागतं. एका दिवशी काय तोडीत नाहीत. तर आता ना सायकल शिकायची बघा आम्हाला. येते का नाही आता बघू. तर कृष्ण चालल्यासारखा, चल ना मम्मी सायकल शिकितो. तर कारण त्याला पण ब्रेक नाही, मला पण चलिता येत नाही. तर बघू, आली तर आली चलिता म्हणजे थोडं, नाहीतर मग हे करू. नाही चलिता आलं तर नाही आली ती, कारण ह्याच्या पाठीमागे आता शिकलो ते, पण मला चलिताच येत नाही, कारण मी बटकन खाली पडते आणि सवय पण नाही, मी कधीच चलिली नाही. तर बघ, प्रयत्न केला परमेश्वर, कारण प्रयत्न केल्याच्या नंतर काही पण होतं. तर आज मला शिकायची इच्छा शिकणार आहे. तर हे बघा चालले आता. अयो ऊस खाल्ला तर व्हायला कापलं रे बाबा इकडं मारणाचं सगळं हट. सवय नाही तर आपल्याला ऊस खाल्ल्यावर नाही जमत. तर आमचं कुत्रा आमच्या राखणीलाच आहे. इतकं जागा जमन का शिकायला? पाडशीन उतानी मला त्या रोडने नाही का जमायची म्हणलं, त्या रोडने बघू आता. बसताच येत नाही सायकलीवर पण मला. बघा आज कांबळे सर बी चिडले बघा आमचे. काय चिडले तर मग काय तर बांधायला येत नाही ना मला. शिकवा बरं, आल्यापासून बसले शिकवा ना. मला येतच नाही, मी कधी बांधलोच नाही. ऊस तोडा येते तुम्हाला, मला काय येत नाही बांधायला. आईच्या पोटात शिकायचे सगळे. हो तुम्ही शिकवा म्हणजे येते रे.
आज काय नाही आता नेतेच पुढच्या वर्षी कारखान्यात ऊस तोडायला. यंदा शिकले की पुढे लगेच चल म्हणतात ऊस तोडायला. त्याच्यापेक्षा येत नाही म्हणलं की सगळं सरतंय ना. जमन ना मस्त जम. आल्यापासून होत असले आमचं ते नाही. आल्यापासून तोडीत मी आल्यापासून बसले. मला येणार बांधता थोडं तोडलं की मी पण 5-6 मोळ्या तोडल्या तरी नाहीच नाही झोप एवढ्या तोडल्या. आल्यापासून तूच तोडतेस. आल्यापासून तूच तोडलंस ते. मग काय तुम्ही तोडलं मी नाही तोडलं. मला येतच नाही तोडायला त्याच्यामुळे काय आहे. तर बघा आल्यापासून तोडत ते मी बसले कारण त्यांना वाढदिवस आहे तरी पण यायला त्यांना म्हणलं चला आपण केक कापायला जाऊ. कारण केक आणून तर केक पण नगं म्हणजे नगं म्हणते जायचं तर ऊस तोडायला चालू बंदच करून तोडायचं. तर हे जनावरांना न्यायचं कारण भरपूर तोडला आहे. ठीक आहे तुम्ही एवढा किती पण त्यांना पात लावायची वाटतं आज एवढी चांगली. तर कारखान्याला पाठवायचं आज थोडा तोडलाय म्हणल्यावर जमतं. एक ट्रॅक्टर आणि बैलगाडी घेऊ आपलं नाही तर जमन ना. हा जमन ना सगळं जमतंय. पुढच्या वर्षी कारखान्याला जाऊ आपण 2 जण. हा जा. चल बघा जा मग तिथं अर्धा कोयता जातात का. हां जायचं आता पुढच्या वर्षी आम्हाला उचल घ्यायची दोघाला ऊस तोडायला जायचं. नाहीतरी बीड जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यात ऊस तोडायला आवडते म्हणजे जास्त ह्याच भागातले जातात. आपण जाऊ पुढच्या वर्षी तेव्हा चालूच अजून तोडायला.